सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी फेरविचार करण्यास सल्ला महाविकास आघाडीला दिला असतानाच आता कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सांगलीमधील काँग्रेस कार्यालयावरील बोर्डवर असणारे काँग्रेस अक्षरही पुसण्यात आले असून मिरज येथील तालुका काँग्रेस बरखास्त करण्याचा एकमुखी ठरावही केला आहे। विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत। त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली आहे। मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सर्व तालुक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने तगडा झटका बसला आहे। हा फक्त व्यक्तिगत विशाल पाटील यांना झटका बसला नसून दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। त्यामुळे 2019 मध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांचा पराभव स्वीकारावा लागला, त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यावर आली। त्यामुळे सांगलीच्या राजकारणात जो इच्छेचा आणि कोरघोड्यांचा खेळ सुरू आहे, त्यामध्ये कोण कोणाचा बळी देणार याचे उत्तर 4 जून रोजी मिळणार आहे। सांगलीच्या रिंगणात नव्याने स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टी सुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वतः रिंगणात आहेत। त्यामुळे कोण कोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार यामध्येही खेळ रंगणार आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।